नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रमेश गुरव आपलं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतोय. आपण सेटच्या एक्झामच्या संदर्भात आपण यापूर्वी नोटिफिकेशनचा व्हिडिओ टाकला होता. त्या अनुषंगाने अप्लाय कसं करायचं ह्या संदर्भातला व्हिडिओ मी आज घेऊन आलेलो आहे. तर तत्पूर्वी तुम्हाला setexam.uniform.ac.in या वेबसाईटवरती यायचं आहे. ह्या वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या खाली टाकलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता. तर ह्या लिंकवरती आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं पेज ओपन होऊन जाईल. ह्या पेजवरती ओपन आल्यानंतर तुम्हाला इथं इम्पॉर्टंट लिंक्सचा एक टॅब दिलेला आहे. तिथं स्क्रोल डाऊन केल्यानंतर त्यानंतर तिथे तुमची सर्टिफिकेट असतील, तुमचे अपडेटेड काय सिलेबस असेल, एक्झामिनेशन स्कीम वगैरे काय असेल, त्याचप्रमाणे ॲप्लिकेशन फी, त्यानंतर तुम्हाला एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय काय आहे. आता याच्यात बेसिकली तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला किंवा तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं असेल तुम्ही सेट एक्झाम देऊ शकता. त्याचप्रमाणे तुमचं जे रिझल्ट असेल प्रिव्हियस वगैरे काय याचे, त्यानंतर इम्पॉर्टंट तुमचे इंट्रोडक्शन असतील किंवा क्वेश्चन पेपर्स असेल प्रिव्हियस इयरचे 4-5 वर्षाचे, त्याचप्रमाणे त्यांचे आन्सर की काय असतील ते. अशा पद्धतीचे सगळे तुमचे हे डाऊट्स वगैरे किंवा सगळे जे काही आहे ते सगळं तुम्हाला इथं ह्या वेबसाईटवर दिलेलं आहे. अशा पद्धतीची वेबसाईट आहे. तर आता आपण अप्लाय कसं करायचं ह्या संदर्भातला व्हिडिओ घेऊन आलो आहे. तर सगळ्यात प्रथम तुम्हाला अप्लाय फॉर एम-सेट हेल्ड ऑन 15 जून 2025 ह्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचे. ह्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमचा युजर आय डी पासवर्ड क्रिएट करायचा आहे. आता युजर आय डी पासवर्ड क्रिएट करण्यासाठी तुमचा एक ईमेल आय डी तुम्हाला असणे तुमचा आवश्यक आहे, जो जेणेकरून ॲक्टिव्ह असेल. आणि यापूर्वी जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्ही डायरेक्ट लॉग इन करू शकता. आणि जर तुमचा युजर आय डी पासवर्ड समजा विसरला असाल तुम्ही तर इथं फॉरगेट करू शकता. युजर आय डी हा तुमचा रजिस्टर मोबाईल नंबरच असतो. त्यानंतर तुम्हाला न्यू युजरवरती क्लिक करायचं आहे. न्यू युजरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं कन्फर्म बटनवरती क्लिक करा आणि ओके म्हणा. ओके म्हणल्यानंतर तुमचे जे इंस्ट्रक्शन आहेत ते इंस्ट्रक्शन टाकायचे. तुम्हाला पासवर्ड सेट करताना तुम्हाला जे काही स्पेशल कॅरेक्टर आहे ते तुम्हाला एंटर करायचे नाही. त्यानंतर तुमचं इथं ईमेल आय डी तुम्हाला एंटर करायचं आहे. जे तुमचं ईमेल आय डीचं जे काही असेल जीमेल, याहू वगैरे ते तुम्हाला सिलेक्ट करायचे. त्यानंतर तुमचा जो पासवर्ड असेल तो तुम्हाला इथं टाकायचा आहे, स्पेशल विदाऊट स्पेशल कॅरेक्टर. त्यानंतर म्हणजे इथं नंबर आणि अल्फाबेट्स तुम्ही टाकू शकता. तुमचा पासवर्ड एंटर करायचा आहे. तुमचा सिक्युरिटी जो काय असेल तो क्वेश्चन सिलेक्ट करायचा, तुमचा आन्सर टाकायचा आणि सबमिट बटनवरती क्लिक करायचे. सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती रजिस्टर ईमेल आय डीवर तुमचा युजर आय डी पासवर्ड तुम्हाला येऊन जाईल. त्याचप्रमाणे खाली एक बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा युजर आय डी पासवर्ड दिसेल आणि तिथं प्रोसेड टू लॉग इनवरती तुम्हाला क्लिक करायचे. आता ऑलरेडी मी युजर आय डी पासवर्ड क्रिएट केलेला आहे, त्यामुळे मी केलेलं नाही. त्यानंतर तुमचा युजर आय डी तुम्हाला इथं एंटर करायचा आहे. त्यानंतर तुमचा पासवर्ड जो असेल तो पासवर्ड तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. आणि लॉग इन बटनवरती क्लिक करायचे तुम्हाला. हे लॉग इन झाल्यानंतर तुमचं अशा पद्धतीचं तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला दिसून जाईल. आता यामध्ये तुम्हाला फक्त 3 स्टेपमध्ये तुमचा फॉर्म भरायचा आहे. पहिलं म्हणजे तुमचं मेन ॲप्लिकेशन फिल करायची. त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट, फोटो आणि सिग्नेचर स्कॅन करून ठेवायचे, जेणेकरून जे 30 KB किंवा 20 KBच्या आत, 50 ते 30 KBच्या आतमध्ये असेल लेस दॅन. त्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं. असे 3 स्टेप तुम्हाला इथं हे करायचे. आता ऑलरेडी मी ही फर्स्ट स्टेज कंप्लीट केली, त्यामुळे इथं कंप्लीटेड दिसेल. जर तुम्ही कंप्लीटेड केलेलं नसेल तर नॉट कंप्लीटेड असा ऑप्शन तुम्हाला इथं येऊन जाईल. तर सगळ्यात प्रथम तुम्ही हे फिल मेन पेज ॲप्लिकेशन फॉर्मवरती यायचे तुम्हाला. ह्या ॲप्लिकेशन फॉर्मवरती आल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म ओपन होऊन जाईल, ज्यामध्ये तुमचे लास्ट ग्रॅज्युएशनचं जे काही मार्कशीट आहे ते मार्कशीट अनिवार्य आहे, जेणेकरून तुमचे जे फील्ड भरण्यासाठी तुमचे जे ग्रेड मार्क वगैरे काय असेल ते तुम्हाला तिथं सिलेक्ट करायचे. आता ऑलरेडी मी हा फॉर्म भरलेला आहे, त्यामुळे तिथं शो होतात. तुमचं जे सेंटर आहे ते सेंटर निवडा तुम्ही. तुमचा सब्जेक्ट जो कोड असेल तो सब्जेक्ट निवडा. म्हणजे तुमच्या ज्या फॅकल्टी सायन्समध्ये झाला असेल सायन्स निवडा, इंजिनिअरिंग असेल इंजिनिअरिंग,
आता माझं कॉमर्स म्हणून झालं त्यामुळे मी कॉमर्स निवडलेलं आहे. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन कोणत्या सब्जेक्टमधून झालं ते कॉमर्समधून निवडा तुम्ही. त्यानंतर तुमचं जे कॅन्डिडेटचं जे सरनेम, फर्स्ट नेम आणि मिडल नेम हे दोन्ही एंटर करायचे तुम्हाला. त्यानंतर फादरचं मदरचं नाव असं तुम्हाला इथं एंटर करून घ्यायचे. त्यानंतर तुमचा जो ॲड्रेस असेल तो ॲड्रेस तुम्हाला इथं टाका. तुमची डेट ऑफ बर्थ इथं सिलेक्ट करा. तुमचा आधार इथं आयडेंटिटी कार्डला विचारतं, त्या आयडेंटिटी कार्ड तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर असेल तर टाका. त्यानंतर तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचे. तुमचं जेंडर तिथं सिलेक्ट करायचे. त्यानंतर तुमचे स्टेट डोमिसाईल जर महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्र सिलेक्ट करा, नॉन महाराष्ट्र असेल तर नॉन महाराष्ट्र सिलेक्ट करायचे. त्यानंतर तुमची जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरी तुम्हाला इथं सिलेक्ट करायची. त्यानंतर तुम्ही जर ऑर्फन असाल तर इथं येस करा, नसेल तर नो म्हणा. तुम्ही जर हँडिकॅप असाल 40% पेक्षा जास्त, 40% पेक्षा कमी नको आहे तर ते येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर तुम्हाला हे टाईप ऑफ डिसॅबिलिटी विचारून खाली नॉट एलिजिबल म्हणायचे. तुम्हाला जर असेल तर येस म्हणाल. त्यानंतर प्रेझेंट स्टेटस तुम्ही आता काय करता, तुम्ही टीचर आहात किंवा नॉन टीचर आहात त्याचं तुम्हाला ते ऑप्शन इथं चूज करायचं आहे. त्याचप्रमाणे तुमचा जो PG कोर्स झाला आहे तो कोणत्या फॅकल्टी म्हणजे कोणता कोर्स आहे तुमचा. तर माझा आता M.Com आहे त्यामुळे M.Com सिलेक्ट करा. तुमचा जो काही कोर्स असेल तर तुम्हाला तो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमची युनिव्हर्सिटीचं नाव तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तुमच्या युनिव्हर्सिटीतून समजा सावित्रीबाई फुले पण युनिव्हर्सिटीतून झाला असेल, तुमच्या डिपार्टमेंटचं झालं का कॉलेजमधून झालं ते तुम्हाला विचारून ते तुम्हाला ते सिलेक्ट करायचे. त्यानंतर तुमचा जो कोर्स आहे तुम्ही ॲपियर आहात का नॉट कम्प्लिटेड आहात ते विचारून त्याप्रमाणे तुम्ही ते माझा कम्प्लिटेड करा. तुम्ही ॲपियर असाल फक्त फायनल इयर तर तुम्ही सेट एक्झामसाठी अप्लाय करू शकता. त्यानंतर तुमचं पासिंग इयर तुम्हाला मार्क्सप्रमाणे टाकायचे. तुमचा जो CGPA असेल तर CGPA सिलेक्ट करा, मार्क्स असेल तर मार्क्स सिलेक्ट करायचे. त्याप्रमाणे तुमचे ॲव्हरेज मार्क आणि आउट ऑफ मार्क तुम्हाला एंटर करायचे. त्यानंतर कॅल्क्युलेटेड पर्सेंट याच्यावरती तुम्हाला क्लिक करून तुमचे पर्सेंटेज ऑटोमॅटिक येईल. तुमचा ग्रेड निवडायचा आहे. त्यानंतर ग्रेड हा तुमचा A असेल B असेल काय तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्ही यापूर्वी जर कोणत्या सब्जेक्ट सेट क्वालिफाय झाला असेल प्रिव्हियसली तर तिथे येस करा, नसेल तर नो करा. चेकबॉक्सवरती त्यानंतर क्लिक करायचं खाली येऊन आणि सबमिट बटनवर तुम्हाला क्लिक करायचं. हे ऑलरेडी मी फिल केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला हे मला बॅकसाठी येते. त्यानंतर फर्स्ट स्टेज आता समजा आपली ही कंप्लीट झालेली असेल. सेकंड स्टेज असताना आपल्याला तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे. तर यासाठी तुम्हाला हे 50 KB आतमध्ये जो JPG फोटो आहे तो तुम्हाला स्कॅन करून ठेवायचा आहे आणि सिग्नेचर पण तुम्हाला स्कॅन करून ठेवायचे. त्यानंतर तुम्ही जर चूज फाईलवरती क्लिक करा. चूज फाईलवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या ब्राउझरमधून जे काही फोटोज वगैरे सिग्नेचर असेल स्कॅन केलेली ती तुम्हाला तिथं सिलेक्ट करायची. सिलेक्ट केल्यानंतर अपलोड फोटोवरती क्लिक करायचे. तुम्हाला अपलोड फोटोवर क्लिक केल्यानंतर तुमचा असा पद्धतीचा फोटो तुमचा जर सक्सेसफुली अपडेटेड असं येऊन जाईल. त्याचप्रमाणे तुम्हाला सिग्नेचर पण सिलेक्ट करायची. सिग्नेचर ही 30 KB आतमध्ये असलेली आवश्यक आहे आणि अपलोड स्टुडंट सिग्नेचर याच्यावरती क्लिक करायचे. तुम्हाला सिलेक्ट केल्यानंतर तुमची सिग्नेचर ऑटोमॅटिक सक्सेसफुली असा ऑप्शन येऊन जाईल आणि सेकंड ऑप्शन म्हणजे प्रोसेस टू पेमेंट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचे. प्रोसेस टू पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर प्रोसेस टू पे बटनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला पेमेंट गेटवेला घेऊन जाईल. पेमेंट गेटवेला गेल्यानंतर तुम्ही तुमच्या UPI वगैरे काय असेल त्या ऑप्शनने तुम्ही निवडू शकता. तुमच्या इथं ॲप्लिकेशन डिटेल वगैरे येईल हे तुम्ही इथं बँक ऑफ महाराष्ट्र निवडू शकता. म्हणजे तो पेमेंट गेटवेचा ऑप्शन आहे हा. पेमेंट गेटवे हा बँक ऑफ महाराष्ट्र निवडायचा आहे तुम्हाला. बँक ऑफ महाराष्ट्र पेमेंट गेटवे निवडल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन येऊन जातील UPI वगैरे कार्ड बँक वगैरे काय असेल त्याच्याप्रमाणे तुम्हाला ते सिलेक्ट करून तुमचे पेमेंट करायचे. अशा पद्धतीने पेमेंट केल्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे तो फॉर्म तुम्हाला डाउनलोड करायचा आहे आणि डाउनलोड केल्यानंतर आता समजा तुम्ही कॅटेगरीचे जर विद्यार्थी असाल तर तुम्हाला 650 चलन येईल आणि अदर कॅटेगरी असेल तुम्हाला 900 रुपये चलन येऊन जाईल जे इन्क्लूड GST असेल. आणि अशा पद्धतीने तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करून ठेवायचा आणि तो जपून ठेवायचा आहे. त्यानंतर तुमची जी काय आहे डॉक्युमेंटची स्क्रुटिनी होईल. स्क्रुटिनी झाल्यानंतर त्याची लिस्ट वेबसाईटवरती जी की सेटच्या वेबसाईटवर तुमचं पब्लिश केली जाईल. पब्लिश केल्यानंतर तुम्ही तुमचा जी 15 जूनला एक्झाम होणार आहे त्याप्रमाणे तुम्ही सिलेबसप्रमाणे तुम्ही अप्लाय करू शकता. सिलेबसप्रमाणे तुम्ही अभ्यास करून स्टडी करून तुमची सेट एक्झाम देऊ शकता. या संदर्भातलं काही जर अजून नोटिफिकेशन असेल तर मी नक्कीच आपल्यासाठी घेऊन येईन. आपल्या व्हिडिओ असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्की चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.